नमस्कार, मी गौरीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी मॅजिक मोदक करणार आहोत। त्याच्यासाठी मी 1 बाउल मैदा घेतलेला आहे, दोन्हीही मी चाळून घेतलेला आहे। तर पॅनमध्ये आपल्याला साधारणतः 2 चमचे तूप घालायचं आणि हा रवा जो आहे त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। मोठ्या गॅसवर अगदी व्यवस्थित ह्याला आपण भाजून घेऊत। रवा अगदी व्यवस्थित आपला भाजलेला आहे। मी साधारणतः 3 चमचे तूप घातले, सुरुवातीला 2 घातले आणि मला कमी वाटल्यामुळे मी पुन्हा 1 चमचा तूप ह्याच्यात घातलेला आहे। आता ह्याला आपण बाजूला काढून घेऊत। बाजूला घेतले। आता मैदा देखील आपल्याला भाजून घ्यायचा आहे। सुरुवातीला मी तूप न घालता ह्याला थोडं परतून घेते व्यवस्थित। ह्याच्यात देखील 2 चमचे तूप मी घातलेलं आहे। थोडं आणखीन तूप मी त्याच्यात ॲड करते। साधारणतः आणखीन 2 ते 3 चमचे तूप मी ह्याच्यात घातले। तुपाच्या ऐवजी तुम्ही वनस्पती घी देखील ह्याच्यात घालू शकता। ह्याचा कलर बदललेला आहे। मी आता गॅसची फ्लेम बारीक करते आणि हा जो रवा आपण बाजूला काढला होता त्याला देखील ह्याच्यात ॲड करते। रवा आणि मैदा अगदी व्यवस्थित झालेला आहे। ह्याचा कलरही सेम आहे। तर मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आता हे ओळखायचं कसं, थोडंसं आपण ह्याला हलवलं ना असं वर तूप येतं, म्हणजे आपलं तूप अगदी परफेक्ट आहे। असं वर तूप आलंच पाहिजे, मगच तुम्हाला त्याचे बरोबर व्यवस्थित मोदक करता येतील। आता ह्याला मी थंड करायला ठेवते बाजूला। असं दोन्ही मिळून 1.5 बाउल झालेला आहे। त्याच प्रमाणात मी 1.5 बाउल साखर घेतलेले आहे। आता ह्याला आपण बारीक करून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे 7 ते 8 वेलदोडे मी बारीक करून घेतलेत। साखर आपण 1.5 बाउल घेतली होती, बारीक केल्यामुळे ती बरोबर 2 बाउल झाले। रवा आणि मैदा आपला व्यवस्थित मिश्रण झालं आहे। ते कोमट असतानाच आपण ह्याच्यात साखर घालायची आहे, गरम असताना घालायची नाही किंवा थंड झाल्यावरही नाही घालायची। असं वर असं तूप आलं पाहिजे बरं का, दिसतं बघा असं। समजा कमी पडलं तरी काही घाबरायचं कारण नाही, आपण त्याच्यात गरम करून तूप घालू शकतो। साखरेचा अंदाज घेऊन घालायचा आहे, एकदम साखर त्याच्यात नाही घालायची। वेलदोडे ह्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। समजा तुम्हाला हे वाटलं थंड खूप झालेलं आहे, आता कसं काय करायचं, घट्ट झालं, घाबरायचं कारण नाही। तवा गरम करायचा आणि त्याच्यावर आपण हे भांडं आहे ना ते ठेवलं तरी चालतं। आणखी थोडी साखर घालते। कमी जास्त गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा। हाताच्या साहाय्यानं अगदी व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण तुम्ही जर चमच्याने मिक्स करायला गेलात तर ते व्यवस्थित होत नाही, गुठळ्या राहतात त्याच्यात। ह्या सगळ्या आपल्याला फोडायच्या आहेत। अगदी व्यवस्थित झालेलं आहे। कोमट असतानाच आपण हे मोदक करायला घ्यायचे आहेत। थोडंसं तूप ह्याला लावून घ्यायचं आपण, पहिल्यांदाच लावायचं, परत सारखं सारखं लावण्याची गरज नाही आहे। आता मॅजिक मोदक म्हटल्यावर तुम्हाला वाटेल नेमकं काय आहे। हे डेअरी मिल्क आहे। ह्याला मी फ्रीझरमध्ये 1-2 तास ठेवलं होतं, आणखीन त्याची पावडर करून घेतले। आता काय करायचं आहे, ह्याला आपल्याला तूप थोडंसं लावून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं तूप पहिल्यांदाच लावावं लागेल, प्रत्येक वेळी लावण्याची गरज नाही आहे। अगदी अलगद ह्याच्यात घालून घ्यायचं, मध्ये असं थोडंसं होल करून। हे जे चॉकलेट आहे आपण
बारीक करून घेतलेलं आहे, त्याला ह्याच्यात घालायचं, प्रेस करून पुन्हा थोडं झालं की हे बघा, अशा पद्धतीने ह्याला आपण काढून घ्यायचं आहे. आणखीन एक दाखवते. ह्याच्यामध्ये हे बारीक केलेलं चॉकलेट व्यवस्थित असं ह्याला जास्त दाबायचं नाही, ते सुटलं पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे आपले हे बाप्पांसाठी प्रसादाचे मोदक तयार झालेले आहेत, मॅजिक मोदक. आता मी हे बाकीचे असेच करून घेते. अशा प्रकारे गणपती बाप्पांसाठी केलेले प्रसादाचे मोदक तयार झालेले आहेत. काही जे आहेत हे पांढरे, त्याच्यामध्ये मी आतच घातलेलं आहे चॉकलेट, तर थोडे मी त्याच्यात मिक्स करून वरून असे घातलेले आहेत, त्याच्यामुळे ते थोडे चॉकलेटी दिसतात. आणि हे व्हाईट. जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.